नमस्कार. हिंदू धर्मात अनेक मान्यता असून बाळाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक प्रथा पाळले जातात. मृत्यूच्या वेळी काही विधी पार पाडल्या जातात. त्यात मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशी आणि गंगाजल घालण्याची प्रथा आहे. असं का आणि कशासाठी ते समजून घ्या. गंगाजल आणि तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. या दोन्हीही व्रत, वैकल्य आणि पूजाविधी आहे. गंगाजल शिंपडल्याने परिसर पवित्र होतो अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगेत स्नान केल्यामुळे पापमुक्तीही होते अशी धारणा आहे. कारण गंगेला स्वर्गाची नदी म्हटले जाते. पुराणांमध्ये गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलेले आहे. मृत्यूच्या वेळी तोंडात गंगाजल ठेवल्याने शरीर सोडताना आत्म्याला जास्त वेदना होत नाही. इतकंच काय तर मृत्यू देवताही त्रास देत नाही. गंगाजल तोंडात असेल तर आत्म्याचा पुढील प्रवास सोपा होतो अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगाजल जीवाच्या वाढीस देखील प्रतिबंध करतो. गंगाजल सोबत तुळशीच्या पानांना देखील तितकंच महत्त्व आहे. धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की तुळशीचा संबंध नेहमीच विष्णूशी असतो. मृत्यूच्या वेळी तुळशीची पाने तोंडात ठेवल्याने आत्मा पवित्र होतो अशी मान्यता आहे. तसेच मृत व्यक्तीला मोक्षही मिळतो अशी धारणा आहे. धार्मिकतेनुसार तुळशीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले जाते की तुळशीला एक हर्षल मानले जाते की तुळस ही अनेक आजारावर प्रभावी औषध आहे. तुळशीचे पान तोंडात ठेवल्याने सात्विक भावना जागृत होते अशी ही मान्यता आहे. मृत्यूच्या वेळी तुळशी आणि गंगाजल पाजलं तर सदर व्यक्तीला मृत्यूदेव यम थेट स्वर्गात घेऊन जातात. मृत व्यक्तीच्या कपाळावर तुळशीचे पान ठेवल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. गंगाजल पिताना मृत्युमुखी पडणारे कधीही नरकात जात नाही. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.